स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाची मोठी अपडेट आहे की तलाठी भरतीचे विद्यार्थी मित्रांनो काम अंतिम टप्प्यामध्ये. कशाचं विद्यार्थी मित्रांनो? तलाठी निवड यादीचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये होतं असं देखील सांगण्यात आलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे काम अंतिम टप्प्यामध्ये आलं, शेवटचा हात मित्रांनो यावर फिरवला जात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जी सरिता नरके कोण आहे हे समजून घ्या. तर प्रभारी अतिरिक्त जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त भूमी अभिलेख संचालक आहेत. यांनी माहिती काय दिली आहे की तलाठी पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जात संवर्गानुसार म्हणजेच काय, तर मित्रांनो कॅटेगरी वाईज ही यादी या ठिकाणी तयार केली जात आहे आणि हे काम मित्रांनो आता अंतिम टप्प्यामध्ये आले असून त्यावर मित्रांनो अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, संपूर्ण ठिकाणी काम अंतिम टप्प्यामध्ये, फक्त शेवटचा हात मित्रांनो त्यामध्ये फिरवण्यात येत आहे. आणि ही यादी मित्रांनो केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल. आठवड्याभरात मित्रांनो यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलेलं होतं की 26 जानेवारीला तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो आता त्यांच्याकडे किती दिवस उरले? 2 दिवस. या 2 दिवसामध्ये मित्रांनो निकाल जाहीर झाला पाहिजे. आता ह्यामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला आहे की 2 दिवसामध्ये जर निकाल जाहीर झाला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल आणि 26 जानेवारीला नियुक्ती मिळणार की नाही मिळणार, हाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर त्याचंही तुम्हाला मी उत्तर प्रोव्हाइड करतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे. भरपूर विद्यार्थी जॉईन झाले. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता बघा मित्रांनो, यामध्ये सांगितलेलं होतं की तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पदाकडे मित्रांनो आस लावून बसलेल्या तरुणांना 26 जानेवारीला नियुक्तीची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारीला म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आजची डेट काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. तर आजची डेट मित्रांनो जर तुम्ही बघितलं, ही बातमी कधी आली होती? 21 जानेवारी होती. म्हणजेच मित्रांनो ही बातमी लेटेस्ट आहे, ठीक आहे. आणि आजची डेट काय मित्रांनो? 23 आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आजची तारीख 23 आहे आणि विद्यार्थी मित्रांनो 2 दिवस उरले, म्हणजेच किती? 24 आणि विद्यार्थी मित्रांनो 25. या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुमची लिस्ट लागली पाहिजे. आता चान्सेस जास्त मित्रांनो कधी आहे? आज आणि उद्या. आज आणि उद्या मित्रांनो तुमच्या ठिकाणी जर लिस्ट लागली तर विद्यार्थी मित्रांनो कदाचित 26 जानेवारी तुम्हाला ठिकाणी नियुक्ती मिळेल. आणि जर मित्रांनो 26 जानेवारीला जर तुम्हाला नियुक्ती द्यायची इच्छा असेल तर मित्रांनो तर विद्यार्थी म्हणतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल. आता बघा मित्रांनो, त्यांचा विचार काय आहे? तर त्यांचा विचार असा आहे, फक्त लिस्ट जाहीर करणं. लिस्टमध्ये ज्या ज्या उमेदवारांचं नाव असेल त्यांना एक प्रकारे नियुक्ती दिली असं त्यांच्या ठिकाणी मत आहे. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहून जाईल हे खरं आहे, कारण विद्यार्थ्यांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एका दिवसामध्ये त्या ठिकाणी करणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो फक्त लिस्ट जाहीर करायचा त्यांचा हेतू आहे 26 जानेवारीच्या अगोदर. आता विद्यार्थ्यांनो लिस्ट जाहीर करायचा हेतू आहे म्हणजेच काय? तर तुमची 23ला किंवा 24ला किंवा 25ला कधीही ते लिस्ट जाहीर करू शकतात. ज्यावेळेस तुमची लिस्ट जाहीर होईल त्यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव असेल, निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचं नाव असेल ते विद्यार्थी समजतील की आमचं सिलेक्शन झालेलं आहे. पण विद्यार्थी त्यामध्येही एक पार्ट असतो, तो म्हणजे असतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कारण भरपूर विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट नसतात, त्यामुळे ते विद्यार्थी जरी त्यांचं नाव लिस्टमध्ये असेल तरी ते या ठिकाणी अपात्र असतात जर त्यांचे डॉक्युमेंट कंप्लीट नसतील तर. मग या ठिकाणी 26 जानेवारीला नियुक्ती द्यायचं या ठिकाणी ठरवत आहेत. तर त्यासाठी सर्व प्लॅनिंग केली आहे की नाही, हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. कारण फक्त लिस्ट जाहीर करून या ठिकाणी चालणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असतं किंवा शेवटची प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते आणि मग म्हटलं असतं की 26 जानेवारीला नियुक्ती मिळेल, तर त्या ठिकाणी कदाचित आपण समजलं असतं. पण त्यांचा विचार असा आहे की फक्त लिस्ट जाहीर करायची आहे. मग ज्या लिस्ट जाहीर झाली की त्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांचं नाव असेल त्यांना 26 जानेवारीला नियुक्ती मिळेल असं ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. आणि तेच मित्रांनो तुम्हाला पाहायलासुद्धा मिळणार आहे. पुढील न्यूजमध्येही तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल की अशा मित्रांनो बातम्या येतील पेपरमध्ये की 26 जानेवारीला सर्वांना नियुक्ती मिळाली किंवा 26 जानेवारीला सर्वांना नियुक्ती मिळाली. पण प्रत्यक्षामध्ये नियुक्ती मिळाली असेल का? नाही. कारण मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून आणखीन विद्यार्थ्याची बाकी राहील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका. तुमची जी लिस्ट आहे ती 2 दिवसामध्ये जाहीर करावी लागणार आहे. आणि जर जाहीर झाली नाही तर विद्यार्थी त्यांचा जो बजेट आहे की 26 जानेवारीला मी नियुक्ती देऊ, 26 जानेवारीला मी नियुक्ती देऊ, तो बजेट देखील मित्रांनो पूर्णपणे विस्कळीत झालेला असेल. कारण मित्रांनो 26 जानेवारीला जर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायची असेल तर त्यानुसार मित्रांनो निवड यादी जाहीर झाली पाहिजे होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे होतं आणि मग विद्यार्थ्यांना 26 जानेवारीला नियुक्ती दिली पाहिजे होती. ही असते मित्रांनो संपूर्ण प्रोसेस. पण तसं न करता त्यांनी काय केलं आहे, फक्त 26 जानेवारीला नियुक्ती देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण विद्यार्थ्यांनो प्रत्यक्षामध्ये लिस्ट ही या 2 दिवसामध्ये जाहीर करतील आणि लिस्ट जाहीर झाली म्हणजेच मित्रांनो त्यांना वाटेल की आम्ही नियुक्ती दिली आहे. पण तसं
नसतं. संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करून विद्यार्थ्यांना शेवटची जी स्टेप असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन नंतर विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळते, ती मित्रांनो आणखीन नियुक्तीची प्रोसेस असते. पण आता या ठिकाणी फक्त निवड यादी त्यांना जाहीर करायची आणि ही निवड यादी मित्रांनो येत्या 2 दिवसामध्ये आलीच पाहिजे. कारण मित्रांनो ह्या 2 दिवसामध्ये जर निवड यादी आली नाही तर मित्रांनो त्यांचा जो बजेट आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे की 26 जानेवारीला मी नियुक्ती देऊ, तर तो बजेट मित्रांनो आणखीन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. म्हणून फक्त तुम्हाला आता ह्या 2 दिवस मित्रांनो लक्ष ठेवायचं वेबसाईटवरती. या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला कधीही लिस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच कधी आज जर मित्रांनो लिस्ट आली तर तुम्हाला मी सर्वात अगोदर अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आज जर लिस्ट आली नाही तर मित्रांनो 2 दिवस कोणते 24 आणि 25 लक्षात घ्या. 24 आणि 25ला मित्रांनो तुमची ठिकाणी लिस्ट जाहीर होईल. 24 आणि 25ला तुमच्या ठिकाणी लिस्ट जाहीर होईल असं त्यांचं ठिकाणी बजेट आहे. या 2 दिवसामध्ये लिस्ट मित्रांनो ते जाहीर करण्याचं पूर्ण काम करतील. कारण मित्रांनो शेवटची स्टेप चालू आहे, काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. शेवटचा मित्रांनो जो अखेरचा हात आहे तो या ठिकाणी फिरवण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो ह्या 2 दिवसामध्ये तुमची लिस्ट तुम्हाला कधीही पाहायला मिळेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. अपेक्षा करतो मित्रांनो ही अपडेट आवडली असेल. छोटीशी माहिती प्रोव्हाइड करायची होती की येत्या 2 दिवसामध्ये तुमचा निकाल लागण्याचे चान्सेस आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी वेबसाईटकडे लक्ष लावून ठेवायचं आहे. वेबसाईटवर मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी कधी जाहीर होऊ शकतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.